श्री साई सच्चरित अध्याय 9। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। आता पूर्वकथानुसंधान न होता बाबांचे अनुज्ञापन, भक्त निजठाया जाता परतोन, कैसे ते क्षीण पावत। तैसीच बाबांची भैक्षवृत्ती आनिर्वाणांत जी सेविली होती, ती पंचसूनादि पापनिवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या। तैसेची आब्रह्म स्थावरांत साईची सर्वत्र अनुस्यूत, साईची होऊनी कृपावंत भूती भगवंत हे ठसवी। म्हणवून सकळ श्रोते जन प्रार्थितो मी श्रवणावधान, सादर परिसता या कथा पावन कृत कल्याण पावाल। शिर्डीच्या यात्रेचे हे एक लक्षण, बाबांची अनुज्ञा झाल्या विण यात्रे करू परतता जाण, करी तो आमंत्रण विघ्नाते। तीच एकदा आज्ञा होता, शिर्डीत येईना क्षण एक वसता। वसता चढलेची विघ्न माथा, अनुभव समजता आहेच। आज्ञे बाहेर जे जे वागले, तयांचे वाटेत हाल झाले। किती एकास चोरांनी लुटिले, स्मरण राहिले जन्माचे। भाकर तुकडा खाऊनी जा म्हणता, कोणी उपाशीच घाईने निघता। गाडी न मिळता उपाशी रखडता, अनेक भक्ताही पाहिले। एकदा पाटील तात्या कोते कोपरगावास चालले होते। आठवड्याचा बाजार तेथे जाहले येते मशिदी। तांगा ठेविला उभा करून घेतले बाबांचे दर्शन, चरण वंदिले येतो म्हणून हे आज्ञापन मिश केले। भक्त करोत टाळाटाळ, बाबा जाणत वेळ अवेळ। पाहोनी तात्या उतावीळ, म्हणती अंमळ थांबावे। राहू दे होईल बाजार, जाऊ नको गावाबाहेर। परी पाहोनी तात्यांचा आग्रह फार, म्हणाले बरोबर श्यामाने। काय श्याम्याचे आहे कारण, केले तया आज्ञेचे अवगणन। बैसले तात्या तांग्यात जाऊन, बाजारा लागून चालले। दोहो घोड्यात एक चपळ, रुपये 300चे पाठबळ। साऊळ विहीर येता जवळ, अति उच्छृंखल चालले। कधी न खाणारा चाबूक फटका, बाजारा जाणारा न भरता घटका। घोडा पडला कमरेत लटका, भरला टचका एकाएकी। कैचा बाजार कैचे काय, तात्यास आठवली साई माय। वेळी ऐकतो टळता अपाय, नाही उपायगत गोष्टी। ऐसेच आणिक एकदा घडले, तात्या कोल्हार गावा निघाले। तांगा जोडून पुसाया आले, वंदिली पाऊले बाबांची। आता जाऊन येतो म्हणाले, पूर्णानुमोदन नव्हते मिळाले। तथापि तात्या तैसेच निघाले, परिसा वर्तले काय पुढे। तांगा आधीच तो भिरक्याचा, बेफाम भरधाव उधळला साचा। पाही न वाट खळगे खाचा, जीवावरचा प्रसंग। असो तो साई कृपेने टळला, तांगा बाभुळीवर आदळला। बरे झाले तेथेच मोडला, दगा वटावला पुढील। ऐसाची एक मुंबापुरस्थ, आंग्ल भौम थोर गृहस्थ। मनी धरोनी काही हेत, आला दर्शनार्थ साईंच्या। होता चांदोरकरांचा वशिला, पत्र लाविले माधवरावाला। तंबू एक मागून घेतला, निवास लाधला सुखाचा। बाबांची या इच्छेविरुद्ध, म्हणेल कोणी चढेन मशीद। परतेन दर्शन घेऊनी स्वच्छंद, अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र। यत्न केला 3 वेळा
मशिदीसी चढावयाला, परी तो सर्व निर्फळ गेला, पाहुणा हिरमुसला मनात. इच्छा होती तयाचे मनी, मशिदीत वरती जाऊनी, वंदावे बाबांस गुडघे टेकुनी, हस्त चुंबूनी बैसावे. इच्छा तयाची ऐसी, बाबान येऊ देत तयासी, मशिदीत बैसावयासी, आपुले पाशी ते धवा. खालीच सभा मंडपी असावे, तेथेची पाहिजे तरी बैसावे, दर्शन घेणे तेथून घ्यावे, परीन यावे वरतेणे. असो पुढे तो निघे जावया, अंगणी आला निरोप घ्यावया, जाशील उदयीक म्हणती तया, घाई कासया ही इतुकी. लोकाही बहुत कथिले, नाना परी तया विनविले, परवानगी न होता जे गेले, बहु पस्तावले म्हणवुनी. होणारा पुढे काही न चले, नाही तयाच्या मनाते पटले, परवानगी विरहित निघाले, हाल जाहले मार्गात. गाडी आरंभी नीट चालली, पुढे घोड्यांनी वाट सोडिली, साऊळ विहीर मात्र ओलांडिली, तो पुढे आली बायसिकल. गृहस्थ होता मागे बैसला, पुढे तांगा एकाकी चमकला, तोल जाऊन तैसाच कलथला, मागे उलंडला मार्गात. महत्प्रयत्ने तांगा थांबविला, गृहस्थ घसरत घसरत गेला, मग उचलून तांग्यात बैसविला, तांगा हाकिला पुढारा. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे, कोपरगावी हॉस्पिटल जिकडे, तांगा मग तिकडे घेतला. असो काही दिवस तेथ, गृहस्थ पश्चात्ताप व्यथित, होते अवज्ञा प्रायश्चित्त, भोक्तृत्व भोगीत पडले ते. ऐसे असंख्य अनुभव आले, लोक सहजी शंकू लागले, बाबांची आज्ञा पाळू सरले, करून धजले अभेर. कोण्या गाडीचे चक्र निसटले, कोणाचे ते घोडे थकले, गाड्या चुकले उपाशी राहिले, चुरमुरे फाकिले किती एकी. तीच आज्ञा जयांनी वंदिली, अवेळी ही गाडी साधिली, मुसाफरी ही सुखाची झाली, आठव राहिली जन्माची. वर्षानुवर्षे भैक्षवृत्ती, रुचावी का बाबा प्रती, ऐसे आलिया कोणाचे चित्ती, शंका निवृत्ती अवधारा. पाहू जाता बाबांचे आचरित, भिक्षाची मागणे तया ते उचित, आनंद देई साधी निजहित, साधी गृहस्थ कर्तव्य. काया वाचा चित्तवित्त, साईपदी जो समर्पित, ऐसा जो साईंचा अनन्य भक्त, आवडे अत्यंत साईस. जे जे अन्न पाके आश्रमी, स्वामी तयाचा गृहस्थाश्रमी, यती आणि ब्रह्मचर्याश्रमी, यासी होमी प्रथमता. न देता आधी तया अवदान, स्वये गृहस्थ जै करी सेवन, आचरू लागे चांद्रायण, शास्त्र निर्बंधन त्रिशुद्धी. यती ब्रह्मचारी या प्रती, निषेधिली से पाक निष्पत्ती, ते करू जाता चांद्रायण माथी, आदळे निश्चिती तयांच्या. म्हणवून तयांची उदरपूर्ती, शास्त्रे निरविली गृहस्थावरती, यती कधीही न उद्यम करीती, कराया भरती पोटाची. बाबा नव्हेत गृहस्थ, किंवा नव्हेत वानप्रस्थ, केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त, भिक्षाची प्रशस्त तयांसी. अखिल विश्व माझे घर, मीच वासुदेव विश्वंभर, मीच परब्रह्म अक्षर, हा दृढबोध निर्धार जयाचा. भिक्षान्नाचा पूर्ण अधिकार, तया विश्वकुटुंबियासची साचार, इतरांचे विडंबन प्रकार, चव्हाट्यावर पहावे. आधी त्यजावी पुत्रेषण, मग वित्तेषण लोकेषण, जो एषणात्रय निर्मुक्त जाण, तेणेची भिक्षाशन इच्छावे.
ना तरी भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे, महाराज तुकोबांचे गाणे, अर्थाविणे हे निस्सार. साई समर्थ महान सिद्ध, लहान थोरा हे तो प्रसिद्ध, परी आम्हीची सदा आशाबद्ध, असन्नद्ध सत्पदी. पंचमहायज्ञावीण गृहस्थास जे निंद्य जेवण, ते शिर्डीत रोज पवित्र भोजन, स्वये करवून घे साई. प्रत्यही 5 घरे जाई, अतिथी यज्ञाचे स्मरण देई, भाग्यवान हा लाभ घेई, आपुले गेही बैसून. सारुनिया जे पंचमहायज्ञ, अवशिष्टान्न करीती सेवन, अज्ञात पंचसूना पापगहन, तयांचे निर्दहन तेणेनी. कंडणी चुल्ली पेषणी, उदकुंभी आणि मार्जनी, ही पंचसूना या नावांनी आहेत जनी प्रसिद्ध. उखळी धान्य दाणा घालुनी, वरी मुसळाचे घाव हाणुनी, तूस कोंडा टाकीती काढुनी, होते न जाणुनी जीवहिंसा. पडेना ते धान्य पचनी, प्रयोग इतुका जाहल्या वाचुनी, म्हणून हे पंचसूनाग्रणी, पाप कंडणी या नाव. चुलीस सरपण लाकडे लाविली, तेणे पाक निष्पत्ती झाली, तेथेही नकळत जीवहत्या घडली, त्या नाव चुल्ली पाप दुजे. घेऊनी जाते वा जातणी, पिष्ट करिता धान्याचे कोणी, नकळत असंख्य जीवांची हानी, होते त्या पेषणी हे नाव. वापी कूप तडागामधुनी, कुंभ घेऊनी आणिती पाणी, किंवा नरनारी धुताधुणी, असंख्य प्राणी मरतात. साधावया कुंभ स्वच्छते, घासिता वा उटिता हाते, अनिच्छा जी हत्या घडते, पाप चौथे उदकुंभी. तैसेची शीतोष्ण उदके स्नान, करू जाता सडा सम्मार्जन, जीवहत्या घडे जी दारुण, मार्जनी जाण त्या नाव. या पंचपाप निर्मुक्तीस, पंचमहायज्ञ गृहस्थास, होता पंचसूना निरास, चित्तशुद्धीस लाघे तो. चित्तशुद्धीचे हेची बळ, शुद्ध ज्ञान उपजे सोज्वळ, ज्ञानानंतर मोक्ष अढळ, पावती सफळ भाग्याचे. असो हे साईंचे भैक्षव्रत, लिहिता लिहिता वाढला ग्रंथ, परिसा एक कथा अन्वर्थ, अध्याय समाप्त करू मग. प्रेम असावे मात्र चित्ता, कोणाही सवे काहीही धाडिता, जाहली जरी तया विस्मरणता, बाबा न विसरता मागत. असो भाजी भाकर पेढा, भक्तिभाव असावा गाढा, भेटता ऐसा भक्त निधडा, साईस उभडा प्रेमाचा. ती एक प्रेमळ भक्ताची कथा, ऐकता आनंद होईल चित्ता, कोणीही स्वीकृत कार्yi चुकता, बाबाची रस्ता लाविती. ऐशी ही गोड शिक्षण पद्धती, योग्य वेळी देती जागृती, धन्य भाग्याचे जे हे अनुभविती, आनंद स्थिती अवर्ण्य. भक्त श्रेष्ठ रामचंद्र नाम, वडील जयांचे आत्माराम, तरखड जयांसी उपनाम, विश्रामधाम साई जया. परी जेणे नित्य संबोधन, ते बाबा साहेब तरखड जाण, तेणेची ही पोथी चालवू आपण, नाही कारण या परते. साई प्रेमे उचंबळून, तरखड जाई जात ओथंबून, करू लागती अनुभव कथन, काय ते श्रवण सुखकर. काय तयांचे भक्ती विभव, पदोपदी साईंचे अनुभव, एका मागूनी एक अभिनव, सरसा विर्भाव जाई कथिती. बाबा साहेब अतुल प्रेमी, साईंची आलेख्य प्रतिमा धामी, भव्य चंदनी देव्हारा नामी, पूजनकामी त्रिकाळ. तरखड मोठे पुण्यवान,
पुत्रही पोटी भक्तिमान, साईस नैवेद्य समर्पिल्या वीण, करीना अन्न ग्रहण तो. करूनिया प्रातस्नान, काया वाचा मने करून, करी नित्य छबीचे पूजन, नैवेद्य समर्पण भक्तीने. हा तयाचा नित्यक्रम, असता चालला अविश्रम, जाहला सफल परिश्रम, अनुभव अनुत्तम लाघला. माता ही साईंची परमभक्त, शिर्डीस जाऊ झाली उत्सुक, मुलाने मार्गात तिच्या समवेत, असावे हा हेत वडिलांचा. इच्छा तियेसी शिर्डीस जावे, समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे, तेथेची काही दिवस क्रमावे, चरण सेवावे प्रत्यक्ष. ऐसा जरी वडिलांचा हेत, जाणे नव्हते मुलाचे मनात, कोणी मागे पूजा घरात, करील नियमित ही चिंता. वडील प्रार्थना समाजिष्ट, तयास मूर्तिपूजेचे कष्ट, देणे कैसे होईल इष्ट, कोडे हे प्रकृष्ट मुलाला. तरी जाणो नितयांचे मनोगत, चिरंजीव प्रयाणी उद्यत, प्रेम पुरस्सर वडिलांस विनवीत, कायती मात परिसावी. साईंस नैवेद्य केल्या विणे, घरी कोणीही अन्न न सेवणे, हे इतुके मान्य केलिया विणे, घडेना जाणे निश्चिंत. हे मुलाचे नित्यव्रत, वडिलांस होते आधीच अवगत, जा मी करीन नैवेद्य नित, राही तू निश्चिंत वदती ते. आधी न करिता साई समर्पण, न करू कोणीही अन्न ग्रहण, हे माझे वचन मानी प्रमाण, न करी अनमान जा स्वस्थ. प्राप्त होता हे आश्वासन, मुलगा शिर्डीस करी प्रयाण, पुढे उगवता दुसरा दिन, करीती पूजन तरखड स्वये. बाबासाहेब तरखडांनी पूजनारंभीच दुसरे दिनी, आलेख्य प्रतिमे सन्मुख येऊनी, लोटांगणी प्रार्थियेले. मुलगा जैसी पूजा करी, तैसीच बाबा माझी चाकरी, असावी कवाईत न घडावी मजकरी, प्रेम अंतरी द्या माते. ब्राह्ममुहूर्ती स्नान करून, ऐसे प्रार्थना पूर्वक पूजन, तरखड करू लागले प्रतिदिन, नैवेद्य समर्पण समवेत. नैवेद्यार्थ शर्कराखंड, बाबासाहेब अर्पित अखंड, ऐसा नियम चालला उदंड, पडला त्या खंड एक दिनी. व्यवहार व्यापृत अंतःकरण, तरखडांस नाही राहिले स्मरण, होऊन गेले सर्वांचे भोजन, नैवेद्यावीण एक दिनी. एका मोठ्या गिरणीवरी, तरखड साहेब मुख्याधिकारी, तदर्थ प्रातःकाळचे प्रहरी, जाणे बाहेरी नित्यत्या. पुढे मग दुपार भरता, बाहेरून परत येता, पूर्व निवेदित शर्करा प्रसादता, भोजनी बैसता पावतते. ऐसा नियम चालता, पडले एकदा विस्मरण चित्ता, राहिली शर्करा खंड निवेदनता, प्रसाद ग्रहणता अंतरली. करावया बैसता भोजन, शर्करा शेष स्वयंपाकीण, पात्री वाढी अनुदिन, तीच की जाण अन्नशुद्धी. परी ते दिवशी पूजा समयी, होऊनी काहीतरी घाई, शर्करा नैवेद्य राहूनी जाई, प्रसाद ठाई पडेन. त्याच वेळी पात्रावरून, तरखड अनुतापयुक्त होऊन, साई प्रतिमा अभिवंदून, साश्रुनयन बोलत. बाबा ही काय माया दाविली, कैसी मजला भूल पाडिली, कवाईतची मजकरी घडविली, क्षमा वहिली मजकरा. नव्हे भूल हे महापाप, पावलो मी महदनुताप, चुकलो चुकलो मी निस्त्रप, व्हावे मज सकृप महाराजा. लोटांगण घातले छबीचे चरण, सखेद गहिवरले अंतःकरण,
म्हणती महाराज दयाघना, करी गा करुणा मजवरी. ऐसे वदत मुलास पत्र, धाडिले होगुनी अतिलाचार. घडला मजकडूनी प्रमाद थोर, क्षमा करगा प्रार्थावे. दया करा या अनन्य शरण, ऐसी साईसी भाकावी करुणा. अभय कर आणि अभय वचन, मागावे दीन दासाते. वांद्रे ग्रामी हा प्रकार, शिरडी 100 कोस दूर. तात्काळ तेथे पावली खबर, परिसातै उद्गार बाबांचे. भूत भविष्य वर्तमान, देशकालाद्यनवच्छिन्न. महाराजांसी त्रिकाल ज्ञान, पहाते प्रमाण प्रत्यक्ष. इकडे मुलगा शिरडीस असता, तेच दिनी ते समयी जी वार्ता. घडली साईस वंदू जाता, श्रोता सावधानता परिसावी. मुलगा येऊन अति उल्हासता, आई समवेत चरण वंदिता. साई जे आईस वदले ते परिसता, पावला विस्मितता अत्यंत. काय करावे आई आज, गेलो मी वांद्र्यास जैसा रोज. नाही खावया प्यावया पेज, उपाशी मज यावे लागले. कैसा पहा ऋणानुबंध, कवाड होते जरी बंद. तरी मी प्रवेशलो स्वच्छंद, कोण प्रतिबंध मज करी. मालक नाही मिळाला घरी, आतडी माझी कळकळली भारी. तैसाची मी अन्नावीण माघारी, भर दुपारी परतलो. ऐसे हे बोल जेव्हा परिसिले, चिरंजीवांनी तात्काळ ताडिले. आपुले वडील बहुधा विसरले, दावाया चुकले नैवेद्य. मुलगा बाबांसी करी विनंती, मजला जाऊ द्या घराप्रती. बाबा तयास जाऊन देती, तेथेच घेती ते पूजा. त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून. वितळले वडिलांचे अंतःकरण, पत्र ते वाचून पाहता. इकडील पत्र तिकडे पावले, मुलालाही आश्चर्य वाटले. तयाच्याही नयनी दाटले, अश्रू लागले वहावया. पहा कैसा हा साईंचा खेळ, कैसे न प्रेम उचंबळेल. ऐसा कोण पाषाण असेल, जो न द्रवेल येणेनी. याच मुलाची प्रेमळ आई, शिरडीस असता एके समयी. करीत अनुग्रह बाबा साई, ती नवलाई परिसिजे. असता तेथे भोजनागारी, पात्रे वाढून झाली तयारी. पितुक्यात एक श्वानद्वारी, भुकेले दुपारी पातले. भाकर होती जी पात्रावर, श्वानास बाई जो घाली चतकुर. तो एक चिखलात माखला सुकर, तेथे चिक्षुधातुर पातला. वार्ता घडली स्वाभाविकपणी, नाही बाईच्या ध्यानी मनी. परी दुपारी आपण होऊनी, तीच साईंनी काढिली. दुपारी भोजन जाहल्यानंतर, मशिदीत नित्यक्रमानुसार. बाई येऊनी बैसता दूर, साई सादर पूसती. आई त्वा आज मज जेवू घातले, तेणे हे आकंठ पोट भरले. होते हे प्राण व्याकुळ झाले, ते तृप्त केले गे तुवा. ऐसेच करीत जावे नित्य, हेच कामी येईल सत्य. मशिदीत बैसून मी असत्य, बोलेन हे त्रिसत्य घडेन. ऐशीच माझी दया जाणावी, भुकेल्या भाकर आधी द्यावी. आपुल्या पोटा नंतर खावी, धरावे जीवी हे नीट. काय वदले हे साई समर्थ, बाईस काहीच कळेना अर्थ. काय असावा की भावार्थ, वाणी निरर्थक नव्हे कदा. म्हणे मी तुम्हास वाढीन ऐसे, घडावे तरी मज करी कैसे. मीच परतंत्र देऊनी पैसे,
मिळेल तैसे खातसे. सेवूनिया ती प्रेमाची भाकर, जाहलो मी तृप्त निर्भर. अजून मजला येती ढेकर, बाबा प्रत्युत्तर करितात. तू जेवू बैसता द्वारी येता, पोटी क्षुधेची जया व्याकुलता. त्वा देखिले ज्या श्वाना अवचिता, मज एकात्मता तया सवे. तैसे सर्वांगी माखिला चिखलासी, देखिले त्वा जया सुकरासी. भुकेने व्याकुळ झालेलियासी, माझी तयासी एकात्मता. ऐकोनी बाबांची वचनोक्ती, बाई पावली विस्मय चित्ती. श्वाने सुकरे मांजरे वावरती, बाबाची काय ती समस्त. कधी मी श्वान कधी सुकर, कधी मी गाई कधी मांजर. कधी मुंगी माशी जलचर, ऐसिया विचरत रूपे मी. पाही भूतमात्री जो मज, तोची माझिया प्रीतीचा समज. तरी तू भेद बुद्धी ते त्यज, ऐसीच भज मज लागी. वचन नव्हे ते परमामृत, सेवूनी बाई सद्गदित. नेत्र आनंदाश्रू भरित, कंठ दाटत बाष्पाही. ऐसीच आणिक या बाईची, कथा सुंदर प्रेमरसाची. समर्थ साईंच्या भक्तैक्यतेची, एकात्मतेची निज खूण. घेऊन कुटुंब मुले बाळे, एकदा पुरंदरे शिर्डीस निघाले. देई ती वृंताक फळे, प्रेम समेळे तयासवे. विनवी तयांचे कुटुंबास, भरीत एकाचे करी बाबांस. दुजयाच्या तळून काचऱ्या खरपूस, वाढी बहुवस तया ते. बरे म्हणून ती वांगी घेतली, बाई जेव्हा शिर्डीस पातली. आरती पाठी भोजन वेळी, घेऊन गेली भरीत. नित्याप्रमाणे नैवेद्य दावुनी, बाई गेली ताट ठेवुनी. सर्वांचे नैवेद्य गोळा करुनी, बाबा भोजनी बैसले. भरिताची चवी चाखिता, लागले रुचकर वाटिले समजता. काचऱ्या खाव्यासे वाटले चित्ता, वदती आता आणात्या. निरोप गेला राधा कृष्णीस, बाबा खोळंबले जेवावयास. काचऱ्यावरी गेले मानस, करावे काय समजेना. हंगाम नाही हा वांग्यांचा, आता हा पदार्थ होणार कैचा. शोध पुरंदर्यांचे कुटुंबाचा, आणिक भरिताचा चालला. तिने आणिले जे ताट, भरीत हे तो होते तयात. असतील तिची या सामग्रीत, वांगी कदाचित वाटले. म्हणून तिचे पासी पुसता, कळली काचऱ्यांची अनवर्थता. एवढे बाबांचे प्रेम का त्या करिता, चुकले समजता कळून. बाई म्हणे भरीत झाले, एकाचे दुपारी अर्पण झाले. काचऱ्या नेईन मागाहून म्हटले, दुसरे ते चिरिले तदर्थ. पुढे ही वांग्यांची समूळ वार्ता, हळूहळू जै कळली समजता. जो तो आश्चर्य करी चित्ता, पाहूनी व्यापकता साईंची. आणिक एकदा डिसेंबर मासी, सन 1915 वर्षी. याच बाईने अतिप्रेमेसी, पेढा बाबासी पाठविला. बाळाराम परलोकवासी, क्रिया कर्मांतर करावयासी. मुलास त्याच्या जाणे शिर्डीसी, पुसावयासी पातला. जातो म्हणून सांगावयासी, आला मुलगा तरखडांपाशी. तया सवे काही बाबांसी, द्यावे मनसी कुटुंबाच्या. पेढ्या वाचून दुसरे काही, पाहू जाता घरात नाही. आधीच निवेदित पेढा तोही, मुलास घाई जाण्याची. शिवाय तो मुलगा सुतकी, पेढा ही एक उच्छिष्ट शिलकी. तोची पाठवी तया सवेची की,
साई मुखी अर्पावया. म्हणे दुसरे काही नाही, हाची आता घेऊनी जाई. प्रेम पुरस्सर हाची देई, खातील साई आवडीने. पेढा गोविंदजीने नेला, परी तो जेव्हा दर्शनार्थ गेला. पेढा बिराडी विसरून राहिला, धीर तै धरिला बाबांनी. पुढे जेव्हा तिसरे प्रहरी, मुलगा पुनश्च आला दरबारी. तेव्हा विसरला पूर्वींच्या परी, आला रिक्त करी मशिदीस. त्वा मजसाठी काय आणिले, बाबांनी त्यास पुसून पाहिले. काही नाही म्हणता पुसिले, स्मरण दिधले लव मात्र. तुला कोणी काही वस्त, दिधली नाही का मज प्रित्यर्थ. नाही म्हणता साई समर्थ, प्रश्न स्पष्टार्थ पुसिती. अरे घराहून निघते वेळी, नाही का दिधला तुझिया जवळी. खाऊ आईने प्रेम समेळी, तेव्हा मग झाली आठवण. जाहला अति लज्जायमान, कैसे तरी पडले विस्मरण. अधोवदन क्षमा मागून, चरण वंदून निघाला. धावत धावत बिराडी गेला, पेढा आणून बाबास दिधला. हाती पडताच मुखी समर्पिला, भाव संतर्पिला आईचा. ऐसा हा साई महानुभाव, जयामनी जैसा भाव. तया तैसा देऊनी अनुभव, भक्त गौरव वाढवी. आणि या कथांचे इंगित, भूती सदैव पहावा भगवंत. हेची सकल शास्त्र संमत, हाची सिद्धांत येथील. आता पुढील अध्याय श्रवणी, कळोन येईल बाबांची राहाणी. कोठे ते निजत कवण्या ठिकाणी, सावचित्तपणी आकर्णिजे. हे माड साई पदी शरण, श्रोता आदरे करिजे मनन. झालिया कथेचे निदिध्यासन, कृतकल्याण पावाल. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, नवमोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज